हाय. खूप जास्त प्रश्न होते तुमचे की खुशीबद्दल काही प्रश्न माझ्याबद्दल. सो मी या ब्लॉगमध्ये घेऊन आलेली आहे. तसं मी तुम्हाला बोललेच होते की यूट्यूबच्या ब्लॉग म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामच्या स्टोरीला जे काही क्वेश्चन टाकता ते मी यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये टाकेल असं. तर मग ही आमची खुशी. खुशी आहे का? खुशी लाजली. खुशी आहे का ना? नाही गेली तिथे. चला टाइमपास न करता सुरुवात करूया. पहिले मी माझे क्वेश्चन घेते आणि त्यानंतर खुशीचे. आता नेमकं मी ना प्रत्येकाचं नाव नाही घेणार, पण ज्यांनी विचारलं त्यांना लगेच कळून जाईल की हा प्रश्न कोणाचा आहे म्हणून. पहिला प्रश्न होता की जिजू काय काम करता? तर ते IT कंपनीमध्ये आहे मेडिकल कोडिंगला. आणि त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन होता की बेबी प्लॅन कधी दी झालं गेलं ते विसरून जा आणि पुढे जा, बेबी प्लॅन कर. हो, तसंच मी विचार करते जसं तुम्ही करताय. लवकरच आम्ही बेबी प्लॅनिंग करू आणि लवकरच तुमच्यासोबत मी गुड न्यूज शेअर करेल. त्यानंतर टॅटू काय आहे तो? हा टॅटू माझ्या हस्बंडचं नाव आहे भरत. तो टॅटू काढलेला आहे मी हा. त्यानंतर तू बेबीसाठी ट्रीटमेंट करते का? सध्या तरी नाही करत, पण लवकरच मी चालू करणार आहे 2-3 मंथमध्ये. त्यानंतर कास्ट कोणती आहे तुमची? आम्ही मराठा आहे. आणि तू खूप छान दिसते, थँक्यू सो मच. हाय, कशी आहेस खुशी? काय करते? खुशी असा धिंगाणा घालते आणि नाटकं करते खूप सारे आणि झोपत नाही, काही नाही, खूप नाटकी झाली. त्यानंतर गुड न्यूज कधी देणार आहे? देऊ लवकरच. सगळ्यांना वेट पडलंय की मी गुड न्यूज कधी देणार आहे. सो लवकरच देईल मी तुमच्यासोबत गुड न्यूज. त्यानंतर तुझ्या आणि मिस्टरांमध्ये एज गॅप किती आहे? खरं सांगायचं ठरलं तर 6 वर्षाचा गॅप आहे आमच्यामध्ये. आणि ताई तुझं माहेर दाखव एकदा. मी माहेरी गेली तर दाखवलं ना. माझं सध्या जाणंच होत नाहीये माहेरी आणि मी खूप मिस करते. मला पण जायची इच्छा होती माहेरी, की म्हणजे नाही का 4-5 दिवस राहावं असं, पण माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला जाता येत नाही. पण मी लवकरच ट्राय करल मी जायचा. सो बघू. अजून भरपूर जणांचे प्रश्न आहेत. तुम्ही छान छान प्रश्न म्हणजे चांगले प्रश्न विचारलेत. एकाने पण असा थर्ड क्लास किंवा फालतू क्वेश्चन विचारलेला नाहीये. खुशीबद्दल पण सगळ्यांनी खूप छान छान प्रश्न विचारलेत. आता अजून एक प्रश्न, तुम्ही कुठे राहता? आम्ही अहिल्यानगरमध्ये राहतो. त्यानंतर जेऊर नंतर बहिरवाडीमध्ये राहतो. प्रॉपर सिटीमध्ये येतं का ते? तर नाही, थोडं अलीकडे येतं. म्हणजे जसं की 5-6 किलोमीटर अलीकडं आम्ही नगरच्या राहतो. त्यानंतर तुझी स्नॅपची ID काय आहे? कल्याणी @2627 ही माझी स्नॅपची ID आहे. 10th आणि 12thला किती पर्सेंटेज होते? 10thला मला 72 होते आणि 12thला मला 82 होते. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालं आहे? माझं एज्युकेशन BCS. काय खुशी बघा किती मध्ये डिस्टर्ब करते, किती नाटकं करते ती. काय म्हणते खुशी? तर राहिलं क्वेश्चन तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे? तर माझं बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे आणि PGला पण मी ॲडमिशन घेतलं. 1 वर्षच राहिले. आता ते पण लवकर मी कव्हर करून टाकलं, कारण की खूप अभ्यास करू नाही वाटत आता. त्यानंतर तुमचं कोणतं गाव आहे? मी सांगितलं आता बहिरवाडी माझं गाव आहे. त्यानंतर दीदी तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? तर माझं अरेंज मॅरेज आहे. पण सगळ्यांना असं का वाटतं की माझं लव्ह मॅरेज आहे? आणि भरपूर जणांनी अशी अफवा पसरलेली आहे की हिचं लव्ह मॅरेज आहे, हिने हिच्याच मनाने लग्न केलंय. लव्ह मॅरेज असतं तर कशाला मी अरेंज मॅरेजच्या भानगडीमध्ये पडले असते. तुम्ही डार्क स्पॉटसाठी होम रेमेडीज का नाही बनवली? तर सध्या रेमेडीज बनवायची माझी काही इच्छा होत नाही, कारण की कोणाला साईड इफेक्ट होता. मग कोणाच्या कमेंट येतात किंवा मेसेज येतात, ताई आम्ही हे यूज केलं होतं त्यांनी हे झालं ते झालं. त्याच्यामुळे मी सध्या रेमेडीजकडे जास्त म्हणजे भर देत नाही, कारण की माझ्यामुळे दुसऱ्याचं नको नुकसान व्हायला असं मला वाटतं. त्यानंतर राहिले आता खुशीचे क्वेश्चन चालू होत आहे. खुशीच्या क्वेश्चनमध्ये भरपूर क्वेश्चन आहेत, भरपूर म्हणजे. आणि 1-2 प्रश्न राहिलेत. तुझी जाऊ तुझ्याशी भांडत नाही का? नाही भांडत, कारणच येत नाही भांडायचं आम्हाला. म्हणजे काम इतकं पुरतं की भांडायचा विषयच येत नाही. आणि भांडणं कधी होतं? आमच्या शॉपिंगवरून जास्त होता. तू हे का घेतलं, ते का घेतलं? कारण की तिची चॉईस माझ्यापेक्षा खूप जास्त वेगळी आणि माझी चॉईस तिच्यापेक्षा खूप जास्त वेगळी. आणि तिने जे घेतलं ते मला बिलकुल आवडत नाही. माझं म्हणणं असतं की तू आजच्या जनरेशननुसार राहा. म्हणजे आपण जसं राहतोय लेटेस्टमध्ये, मॉडल टाईप किंवा
म्हणजे साडी पण घेताना अशी घ्यायची की सोबर वगैरे दिसली पाहिजे, असं माझं म्हणणं असतं. म्हणून तेव्हा आमचे भांडणं होता, बाकी नाही होत. त्यानंतर साडी कलेक्शनचा ब्लॉग कधी, मला साडी कलेक्शनचा ब्लॉग खूप दिवसापासून यायचा आहे, पण मला शूट करायला टाइम म्हणजे कसं की एक साडी वेअर करून दाखवू की डायरेक्ट दाखवू, मला तेच समजत नाही. मला तुम्हीच सजेस्ट करा की मी एक साडी तुम्हाला फक्त असं दाखवू का, हे बघा ही माझी साडी आहे, अशी आहे तशी आहे, की तुम्हाला प्रॉपर वेअर करून साडी पाहिजे, ते पण नक्की सांगा. तर असे होते माझे प्रश्न, आणि कोणाचा प्रश्न राहिला असेल तर आय एम रिअली सॉरी, पण मला जेवढे प्रश्न घेता आलेत मी तेवढे सगळे घेतलेले आहे. सो बघू आता याचा रिप्लाय म्हणजे मी जे आन्सर दिले त्याच्यावर काय रिप्लाय येतो तुमचा. त्यानंतर आपण घेऊया आता खुशीचे प्रश्न खूप एक्सायटेड आहे, म्हणजे मीच जास्त खूप एक्सायटेड आहे खुशीच्या प्रश्नाला. आणि माझ्याकडे एकच फोन होता म्हणून मी असं नाही का कागदावर लिहून. स्टार्ट करूया खुशीचे क्वेश्चन. खुशीचे क्वेश्चन तर इतके मजेदार आहे काय सांगू तुम्हाला. खुशीचा क्वेश्चन आहे पहिला की खुशी किती एजची आहे. तर खुशी आत्ताशी म्हणजे 2 वर्ष कंप्लीट व्हायला 14 दिवस बाकी, कारण की तिचा 14 मार्चला बर्थडे. खुशीला एवढं तुम्ही सोशल मीडियावर दाखवता, तिला दुष्ट नाही लागत का? नाही लागत, कारण की आम्ही रोजच्या रोज तिची नजर काढतो आणि आम्हाला एवढं वाटलं पण नाही की तिला नजर वगैरे लागल असं काही. सो नजर वगैरे काही होत नाही तिला, हे आपले भ्रम असतात किंवा अंधश्रद्धा असते, तुम्ही पण हे टाळा. त्यानंतर खुशीला तुम्ही लाडाने खुशीच म्हणता का? हो, तिचं नाव खुशीच आहे, तिचं टोपण नाव, रिअल नाव खुशीच आहे. कारण की माझं जेव्हा असं म्हणजे तुम्हाला मी बोललेच की माझी डिलिव्हरी झाली होती 8व्या महिन्यात प्रेग्नेन्सी वगैरे मुळे, तर ते मिसकॅरेज पण नाही म्हणता यायचं, बेबी हातात येऊन डेट झाली. सो मग तेव्हा त्याच्या 2 महिन्यानंतर खुशी झाली. तर मग आम्ही खुशीचं नाव, ती जेव्हा झाली तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की हिच्यामुळं घरात खुशी आली आहे, म्हणून आम्ही हिचं नाव खुशीच ठेवलं होतं. मग तिचं नाव आता कागदपत्री पण आणि असं डॉक्युमेंटवर पण खुशीच नाव झालंय. त्यानंतर खुशीचं एज किती आहे? मी आत्ताच बोलले, ती 2 वर्षाची होईल आता 14 मार्चला. त्यानंतर खुशीला सर्वात जास्त कोण आवडते? तिचे काका. तिला काका असले ना, तिचे मम्मी पप्पा आजी बाबा काकी, तिला कोणीच नाही लागत, तिला फक्त तिचे काका लागतात. माई लेकीची बॉन्डिंग खूप मस्त आहे. हो खूप मस्त आहे, मला आवडला हा प्रश्न, थँक्यू सो मच. त्यानंतर स्कूलला जाते का? कसं काय जाईल इतक्या लवकर स्कूलला? ती अजून 2 वर्षाची पण नाही झाली. ती जास्त कोणाच्या अंगावर आहे? मी आत्ताच बोलले तिचे काका असले म्हणजे तिला काहीच लागत नाही. त्यानंतर खुशीला आत्या आहेत का? खुशीला सख्खी आत्या नाहीये, पण अशा चुलत वगैरे भरपूर आहेत, मग तशा 15-20 आहेत. त्यानंतर तुला बेबी झाल्यावर हा प्रश्न आहे ना, मी माझ्या घरच्यांना पण विचारला होता, माझ्या घरच्यांचे डायरेक्ट डोळे भरून आले होते ताई तुमचा हा प्रश्न वाचून, की तुला बेबी झाल्यावर तुझं खुशीवर एवढंच प्रेम राहील का? तर हा प्रश्न मी माझ्या सासूबाईंना पण सांगितला, सासऱ्यांना पण सांगितला, यांना पण सांगितलं. त्यांची सगळ्यांची रिएक्शन होती की हो ऑफकोर्स तेवढंच राहील, कारण की तिच्यामुळेच आम्ही बाहेर निघालो ह्या सिच्युएशनमधून. सो आमचं प्रेम तिच्यावरचं कधीच कमी होणार नाही. आम्हाला जरी बेबी झालं तरी पण उलटे त्या बेबीवर कमी प्रेम राहील, पण खुशीवर जास्त राहील असं माझा अंदाज, आणि हे तुम्हाला दिसेल पण. आणि हा प्रश्नामुळं आई पण रडल्या होत्या काल, मी त्यांना आल्याबरोबर तुमचा प्रश्न दाखवला होता. सो हा प्रश्न मला खूप जास्त आवडला, तुला बेबी झाल्यावर तुझं खुशीवर तेवढंच प्रेम राहील का? खूप छान प्रश्न विचारला हा, आणि मला खूप आवडलं. जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंटमध्ये थंबनेल किंवा असं काहीतरी सिम्बॉल द्या, की जेणेकरून मी असं समजेल की तुम्ही माझं बोलणं ऐकलं. त्यानंतर खुशीला तुम्ही काय हाक मारता? मी कधी खुशी म्हणते, कधी पिल्लू म्हणते, कधी सोन्या म्हणते, काही पण जे मनात येईल ते. खुशी तिच्या मम्मी जवळ नाही राहत का? तुमच्या जवळ काय? नाही सॉरी, खुशी तिच्या मम्मी जवळ नाही राहत का? तुम्हीच तिची मम्मी वाटता. असं खूप जणांना वाटतं की मीच तिची मम्मी आहे, पण मी तिची मम्मी नाही आहे, मी तिची काकी आहे. तिची मम्मी पण असते घरी, पण सध्या काय होतंय, मी जर का व्हिडिओमध्ये करत असले व्हिडिओ शूट वगैरे, तर मग खुशी कशी म्हणजे मी व्हिडिओ शूट म्हणजे मी व्हिडिओ शूट वगैरे करत असले ना, तर खुशी असं येऊन मध्ये डिस्टर्ब करते, मग मला खूप आवडतं ते. आयो, आता मी तिला बोलले का तुम्हाला पप्पी दे म्हणून, ती तिची आली, तिची पप्पी देऊन जाते, मग म्हणून ती जास्त माझ्यासोबतच दिसते व्हिडिओमध्ये पण, आणि असं पण ती माझ्यासोबतच राहते असं मला वाटतं, है ना खुशी? माझं नाव काय आहे? गेली परत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे
की खुशीचं ओरिजिनल नेम काय आहे. तर खुशीचं ओरिजिनल नेम खुशीच आहे. खुशीला दुसरं काही नाव नाहीये. सो असा होता माझा क्वेश्चनचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजून काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणाकोणाचे काय काय प्रश्न राहिले ते पण मला सांगा. आणि काही जणींचे प्रश्न नसेल आले तर आय एम रिअली सॉरी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचे प्रश्न नक्की घेऊन येईल. आणि असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुशी बाय बाय कर. खुशी बाय बाय कर. लाजू नको. खुशी बाय बाय कर. हे बघा कशी नाटकी झाली खुशी. एकदम नाटकं करते, ऐकत नाही, काही नाही. बॅड गर्ल आहे ती. गुड गर्ल नाही आहे ना तू. बॅड गर्ल आहे ना. काय गुड गर्ल आहे का. मग बाय बाय कर. बाय बाय कर. बाय. सी यू. सी यू म्हण.